बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। दहशतीसाठी गावठी कट्टा बाळगणाऱ्या बबुआवर धुळे एलसीबीची धडक कारवाई। कापूस व्यापाऱ्याला लुटणारे 7 लुटारू धुळे तालुका पोलिसांकडून गजाआड। मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटलांच्या सभेसाठी वाहनांना टोल फ्री। धुळेतील कैलासवासी भगवान दादा महाले यांना खानदेश रत्न समाजरत्न पुरस्कार। धुळ्यात 18 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचं आयोजन। 5 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रभादेवी परदेशींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। साक्री तालुक्यातील दुसाणे येथे भारत संकल्प यात्रा अंतर्गत कार्यक्रम संपन्न। धुळे येथील JR सिटी हायस्कूल येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न। धुळे पारोळा राष्ट्रीय महामार्गावर 3 वाहनांमध्ये भीषण अपघात। माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण YouTubeला देखील पाहू शकतात। YouTube, Twitter, फेसबुकवर माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांना लाईक, सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। दहशत माजवण्याच्या इराद्याने स्वतःजवळ गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका आरोपीस धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने पकडून त्याच्याजवळील 42,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आला आहे। मयूर उर्फ बबुआ सुरेश कंडारे, राहणार चितोड रोड धुळे असं आरोपीचं नाव आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। याविषयीची अधिक माहिती अशी की मयूर उर्फ बबुआ सुरेश कंडारे हा दहशतीच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगून आहे, अशी गुप्त बातमी LCBचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळतात त्यांनी आपल्या शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोनगीर येथील हॉटेल स्वागत जवळ सापळा रचण्यास सांगितले। पोलीस कर्मचाऱ्यांनी माहितीच्या आधारे मयूर उर्फ बबुआ हा संशयास्पद हालचाली करताना त्यांना आढळून आला। त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा व जिवंत कारतूस मिळून आले। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, श्याम निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश भालेराव, पोलीस नाईक रवी किरण राठोड, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पोद्दार, पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र वाघ, सागर शिर्के, हर्षल चौधरी, गुणवंतराव पाटील आदींनी केली। सिव्हिलरना एक टीप मिळाली होती की एक हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, त्याचं नाव आहे मयूर बबुआ सुरेश कंडारे, हा 26 वर्षाचा आहे, धुळ्याचाच राहणार आहे। याच्यावर पूर्वी 5 गुन्हे दाखल आहेत। आझाद नगरला 2 आहेत, चाळीसगावला पुणे धुळे शहरला 2 आहेत, त्याच्यामध्ये रॉबरीचे गुन्हे आहेत, दरोड्याचे गुन्हे आहेत। तर हा एका सोनगीर येथील हॉटेलजवळ संशयास्पद आलेला आहे, त्याच्याकडे वेपन आहे अशी एक बातमी मिळाल्यानंतर तिथे ट्रॅक केला असता सदर आरोपीला आपण पकडलेला आहे। त्याचा अर्थ नव्याने परत एक गुन्हा दाखल करत आहोत। त्याच्याकडनं 42,000 रुपयाचे साधारण एक पिस्टल आपण जप्त केलेला आहे। 2 लाईव्ह राऊंड्स त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यामुळे गुन्हा आपण आता त्याच्यामध्ये पिस्टल कुठून आणली, काय कुठून आणली हे आपण तपासामध्ये निष्पन्न होईल। धुळे तालुक्यातील आर्वी येथील कापूस व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 7 लुटारूंना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने गजाआड केले। त्यांना पोलिसी खाक्यात दाखवतात अन्य 5 आरोपींचा शोध घेऊन त्यांनाही अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून पिस्तूल, 3 दुचाकी, रोख रक्कम असा 5,79,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान एक जण फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली। धुळे तालुक्यातील आर्वी येथील शेतकरी हितेश शंकर पाटील व त्यांचा मित्र रोहित निंबा घोरपडे हे दोघे MH18 CB 3607 या वाहन क्रमांकाच्या दुचाकीने धुळ्याकडून येत होते। लळिंग घाट संपल्यावर रोकडोबा हनुमान मंदिराच्या अगोदर मोटरसायकलीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडविले। खाली उतरून त्यांना धक्का मारून खाली पाडले। त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्याजवळील कापडी पिशवीत असलेल्या 7 लाख रुपयांची रोकड आणि मोबाईल असा ऐवज हिसकावून तेथून पळ काढला।
या प्रकरणी 28 नोव्हेंबर रोजी रस्ता लुटीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। रस्ता लुटीचा प्रकार घडल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक त्यांच्यासह अधिकारी व पथकाने धाव घेतली। त्या भागांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात आली। ज्यांनी लूट केली त्यांचे वर्णन आदी तांत्रिक पद्धतीचा वापर करण्यात आला। सीसीटीव्हीच्या माध्यमातून उज्जैन फकीरा गायकवाड वय 20 वर्ष राहणार जुन्नर तालुका धुळे, दादू विठ्ठल सोनवणे वय 21 वर्ष राहणार मोरशेवडी तालुका धुळे, राहुल रमेश सूर्यवंशी वय 26 राहणार चितोड तालुका धुळे, बादल राजू मोरे वय 24 वर्ष राहणार ब्राह्मणे राहणार बल्हाणे तालुका धुळे, अनिल हिरामण सोनवणे वय 27 राहणार दिवाणमाळा तालुका धुळे यांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकातील नितीन चव्हाण व आदी पोलीस कर्मचारी सहकार्यांनी केली। दिनांक 27/11 रोजी एक रॉबरीचा गुन्हा तालुका पोलीस स्टेशनला दाखल झाला होता। त्याच्यामध्ये 2 जण जेव्हा मोटरसायकलवर लळिंग घाटाच्या इकडून जात होते तेव्हा त्याला काही मोटरसायकलवाल्यांनी क्रॉस केलं आणि त्याच्याकडे जी कपासीची पैसे होते 7 लाख रुपये ते त्याने रॉब करून तो पळून गेले अशी एक घटना आपल्याकडे गुन्हा नोंद झाला होता। तर त्या अनुषंगाने अतिशय चांगलं काम तालुका पोलीस स्टेशनचे पी.आय. प्रमोद पाटील आणि त्यांच्या डी.पी. स्क्वॉडने इथे केलेलं आहे। घटनास्थळावर आम्ही सगळेच तेव्हा गेलो होतो। प्राइमा फेसी ही घटना थोडी विचित्र वाटत होती कारण अतिशय बिझी असा तो हायवे होता, परंतु जेव्हा घटना आपण तपासाला सुरुवात केली आणि सीसीटीव्ही वगैरे सगळे प्राप्त करून घेतले तर त्या अनुषंगाने आज आपण 7 लोकांना अटक केली आहे। एक आरोपी फरार आहे, त्यांच्याकडनं साधारणतः 2,62,000चा कॅश आपण जमा केलेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड पिस्टल आपण जप्त केलेला आहे आणि 2 लाईव्ह राऊंड्स याच्यामध्ये जप्त केलेले आहेत। सध्या 3 मोटरसायकल आपण याच्यामध्ये सीज केलेलं आहे। त्याच्यामुळे अतिशय चांगलं आणि एक गुड डिटेक्शन असं म्हणतात अशी ही केस आहे। घटना रिपोर्ट FSLचा आल्यानंतर कळेल, परंतु त्यांच्याकडे नंतर पिस्टल होती असं आम्हाला कळलं होतं आणि त्या अनुषंगाने ते खरं निघालं की ती पिस्टल देखील आपण रिकवर केलेली आहे। ती पिस्टल कुठून आली काय आहे तपासामध्ये निष्पन्न होईल। एक सगळ्यांना असं आवाहन करू इच्छितो की कपासीचे किंवा इतरत्र जे काही पैसे असे मोठ्या प्रमाणात येतात तर ते आता एवढी मोठी रक्कम 2 व्हीलरवर रात्रीच्या वेळेला 2 अतिशय 21-22 वर्षीय मुलं घेऊन चाललेली आहेत, ते घाटामध्ये चाललेली आहेत। असं हे जबाबदारी नागरिकाचं हे काही लक्षण नाही। त्याच्याने काय होतं आपण विनाकारण पोलिसांवर देखील ताण व्यक्त करतो, समाजावर देखील ताण व्यक्त करतो आणि सगळी यंत्रणा त्याच्याने अतिशय कामाला लागते। त्याच्यामुळे एक अतिशय कॉमन सेन्सचं प्रकरण आहे की एवढी कॅश नेताना आपण प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, त्याची विल्हेवाट नीट आपण कशी समोरच्याला देण्यात येईल याची सगळी काळजी घेतली पाहिजे। असं राम भरोसे आपण कोणाकडे दिली आणि असं होता कामा नये याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी असं मी आवाहन करतो। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं प्रथमच धुळे शहरात आगमन होणार असून त्यांचं धुळे शहरात भव्य दिव्य स्वागत होणार आहे। तसेच मनोज जरांगे पाटील हे खानदेशात पहिल्यांदाच येत असल्याने धुळ्यात त्यांच्या सभेसाठी येणाऱ्या वाहनांना टोल फ्री असणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील हे खानदेशात प्रथमच येत असल्याने खानदेशातील सर्वात नजीकच्या तालुक्यांपैकी आसपासच्या शिरपूर, धुळे ग्रामीण, मालेगाव, दोंडाईचा पारोळा आणि नंदुरबार जिल्ह्यातील मराठा समाजातील बंधू आणि भगिनी आणि युवा समाज बांधव मोठ्या प्रमाणात सभेला येणार आहे। त्यांना महामार्गावर 4ही दिशेला टोल नाके लागणार आहे, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला येणाऱ्या वाहनांकडून कुठल्याही प्रकारचा टोल वसूल करू नये असे लेखी पत्र 3ही संचालकांना आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रमुख प्रकल्प प्रमुखांना आणि टोल व्यवस्थापक यांना देण्यात आला आहे, असे मराठा समाजाच्या स्वागत समितीचे प्रमुख मनोज मोरे यांनी कळविले आहे। यासाठी स्वागताला सभेला येणाऱ्या प्रत्येक वाहनावर टोल फ्री करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर किंवा भगवा झेंडा आवश्यक असेल। सभेला येणाऱ्या वाहनांकडून दिनांक 3 डिसेंबर सकाळपासून तर रात्रीपर्यंत संपूर्ण दिवस टोल फ्री असणार आहे। यावेळी काही अडचण असल्यास शिरपूर टोलसाठी निलेश काटे, मोबाईल नंबर 94 223 44 449, शिवाजी पाटील, मोबाईल नंबर 94 216 16 291, सोनगीर टोलसाठी हनुमंत अवताडे, मोबाईल नंबर 70 208 94 522, धुळे अवधान टोलसाठी कुणाल फरताडे, मोबाईल नंबर 90 961 02 40, मुक्ती टोलसाठी अजय अज्जू पाटील, मोबाईल नंबर 76 660 85 314 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाचे वतीने करण्यात आले आहे।
धुळेतील कैलासवासी श्री रामभाऊ सोनोजी करंजकर प्रतिष्ठान धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आयोजित सन्मान खानदेशाच्या मातीचा खानदेश रत्नांचा या कार्यक्रमात भगवान दादा महाले पहिलवान तथा माजी नगराध्यक्ष तथा तेली समाजाचे लोकप्रिय नेते यांना खानदेश रत्न समाजरत्न पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार माजी आमदार अशोकजी धात्रक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या प्रसंगी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पैलवान स्वर्गीय भगवान दादा महाले यांनी काँग्रेस पक्षात एक सच्चा व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केले आहे। त्यांनी काँग्रेस पक्षातच खजिनदार म्हणूनही पद भूषविले आहे। सन 1968-69 साली धुळे शहराचे नगराध्यक्षपद देखील त्यांनी सांभाळले आहे। त्यांच्या कार्याची पावती आजही स्मरणात आहे। त्यांच्या 29 वर्षाच्या कार्याची सेवा त्यांच्या दोन्ही मुलांनी पुढे सुरू ठेवली आहे। त्यांच्या कार्याची पावती लक्षात घेता त्यांना खानदेश रत्न समाजरत्न पुरस्कार देण्यात आला। जीवन संगिनी ती ज्यावेळेला आजारी असते, ज्यावेळेला शारीरिक दुःखामध्ये असते, बापूजींनी ते सगळं केल्यानंतर सुद्धा आई साहेब ज्यावेळेला सोडून गेल्या, योगायोगाने मी धुळ्यात होतो, कळलं मला। आणि ज्यावेळेला ते कलेवर धुळ्यात आलो, बापूजींना भेटायला गेलो, जगदीश दादा खरंच वाघाचा छावा आहे, डोळ्यात एक थेंब सुद्धा अश्रू आला नाही। उलट आम्हाला वेगळ्या पद्धतीने अतुल दादा आहे साक्ष, एवढ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा अत्यंत भारदस्तपणाने सगळं स्वतःचं दुःख गिळून आमच्याशी बोलताना एका वेगळ्या विषयावर आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं की अत्यंत हे फक्त वाघाचाच बछडा करू शकतो, अन्य कुणाला जमणे नाही, अन्य कोणी करू शकत नाही। आणि म्हणून या ठिकाणी आपण सांगितलं, बोलत असताना माझं लक्ष होतं की आपण ते 4 समाजाचे प्रमुख, काही वाद असले किंवा काही असले, 4 वेगवेगळ्या पक्षात, 4 वेगवेगळ्या विचारसरणीचे, 4 वेगवेगळ्या विचारधाराचे पायी, पण एकत्र बसल्यानंतर कोणाची मजाल नाही बोलायची। तुम्हीच सांगितलं, बालपणामध्ये असताना तुम्ही ती बैठक मीटिंग त्यांची पाहिली होती। बापूजी एक सांगतो, म्हणूनच तुमच्या समाजाला चौधरी काय व्याख्या माहिती का? अरे 4 चौघांना धरून ठेवण्याची क्षमता ज्याच्यात आहे तोच खरा चौधरी। आणि म्हणून अशा या छोट्या खानी कार्यक्रमामध्ये एका भगवान दादांचा सन्मान भगवान बापूजी करतायत। त्याचं सूत्रसंचालन जगदीश, जगाचा दिश, द्वारकाधीशाचं दुसरं नाव जगदीश करतायत। धुळे जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन राबवण्यात येत असतो। त्यानुसार डिसेंबर महिन्यात महिला लोकशाही दिन 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे। याकरिता लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर म्हणजेच 5 डिसेंबर पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे। अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जय कॉलनी, देवपूर, धुळे येथे मिळतील। अर्ज विहित नमुन्यात असणे गरजेचे आहे। अपूर्ण कागदपत्र असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी, अशी माहिती राजेंद्र बिरारी, सदस्य सचिव महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली असल्याचं वृत्त आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे। शासनाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभादेवी परदेशी यांनी सहकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना या संदर्भाचं निवेदन देऊन केली।
जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे। अवकाळी पावसामुळे प्रमुख पिकांचे नुकसान झाले तर आहेत, मात्र जनजीवन देखील विस्कळीत झाले। या नुकसानीत शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे आदी तालुके मध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक संकटात सापडला आहे। त्यामुळे शासनाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभादेवी परदेशी यांनी केली आहे। यावेळी सौ शीतल मालपुरे, दिव्या नेरकर, पल्लवी तांबट, साधना पाटील, प्रमिला चौधरी, रुपाली पिंगळे, सीमा देवरे, भाग्यश्री विस्पुते, शैला खंबायते, सुनीता पाटील, मीनाक्षी नेरकर, प्रभावती देवरे, सरोज बाफणा आदी महिला सदस्य उपस्थित होत्या। इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या वतीने मी प्रभा परदेशी आज आम्ही जे अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि त्या अवकाळी पाऊस पडल्यामुळे अनेक जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांचं जे त्यांनी विचार केला नसेल असं जे खूप मोठं लॉस झालेलं आहे, त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना, आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यास आलो होतो की तातडीने विनाविलंब जे आपल्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे, फळबागा त्याच्यात ज्वारी, जादरी, मका जे काही असेल त्याचं खूप लॉस शेतकऱ्यांचं झालेलं आहे, तर विलंब न करता कारण की अनेक गोष्टींना महिना लागून जातो। शेतकरी पहिलेच हवालदिल झालेला आहे, तसेच त्यांना अनेक शेतकरी आपले कर्जबाजारी होत असतात, पैसा त्यांचा वेळेवर त्यांना मार्केट भेटत नाही, मोठ्या प्रमाणात दुसरं एखादं पीक लावलं तर त्यांच्या पैशांना ती काडी मोळ भाव मिळत असतो, असेच ते परेशान असतात। तर कलेक्टर साहेबांना आम्ही कळकळीची विनंती केली की तातडीने माझ्या जिल्ह्यातील आणि संपूर्ण जिथे जिथे लॉस झालेला आहे, लोकांची घरपळी झालेली आहे, तर आम्ही असं निवेदन केलं की तातडीने त्यांना भरपाई द्यावी आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारची जास्त बारीक सारीक अशी चौकशी न करता, जसं आमदार खासदारांचं जेव्हा पगार मंजूर करण्याची वेळ येते तर एका मताने ठराव मंजूर होतात, त्याच पद्धतीने इथे जास्त बारीक सारीक न बघता शेतकरी जो देशाचा अन्नदाता आहे, ज्याच्यामुळे प्रत्येक नागरिक जगत असतो आणि शेतकरीच हवालदिल झाला तर आपल्यासारख्या लोकांचं जगणं मुश्किल होईल। तरी या विषयावर कलेक्टर साहेबांनी आणि आम्ही कलेक्टर साहेबांच्या थ्रू आदरणीय आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना आणि जे आपले कृषी धनंजय मुंडे साहेब आणि पालकमंत्री यांना कलेक्टर साहेबांच्या थ्रू आम्ही निवेदन दिलेले आहे। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यातील दुसाणे गावात विकसित भारत यात्रा संकल्प मोहिमेअंतर्गत कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, तर अध्यक्षस्थानी सरपंच सुशीलाबाई सुरसिंग ठाकरे, प्रगतिशील शेतकरी भीमराव महाले, नानासाहेब खेडकर, गटनेते ॲडव्होकेट विवेकानंद पिंपळे, तसेच ग्रामविस्तार अधिकारी NK काकुस्ते, कृषी सहाय्यक प्रशांत पाटील, वैद्यकीय अधिकारी विस्पुते, संपर्क अधिकारी संध्या बोरसे आदी अंगणवाडी सेविका, आशा, स्वयंसेविका, शैक्षणिक विभाग कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। दादाजी पाटील, इंदवे प्रतिनिधी। धुळे शहरातील JR सिटी हायस्कूल येथे सन 1973 साली असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला। मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रवी बेलफाटक, प्रमोद दीक्षित, प्रमोद शिरे, पुखराज बोरा, डॉक्टर कानडे, व्यवहारी सर महेंद्र शेठ अग्रवाल, संस्थेचे सचिव संतोष अग्रवाल, मुख्याध्यापक पावरा सर, RS पाटील, पुराणिक सर तसेच 1973 साली संस्थेत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। प्रांगण फुलले छान, मानसे अभिमान आमचा, JR सिटी महान, धुळे एज्युकेशन आमची, महाराष्ट्राची शान, ज्ञानाच्या पायावरती कळस शोभे हा छान, मानसे अभिमान आमचा, JR सिटी महान, 50च्या मिलनी समयी
जमली मित्रांची खान वंदन त्या गुरुजनांना। धुळे शहरातील पारोळा राष्ट्रीय महामार्गावर 3 गाड्यांच्या अपघातातील 3 महिला मृत्युमुखी तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना काल दिनांक 1 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत पिकअप वाहनामधील रेखाबाई गणेश कोळी वय 55 वर्ष, योगिता रवींद्र पाटील वय 50 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला, तर चंदनबाई नाना घिरासे 50 या महिलेला तात्काळ धुळे ते रुग्णवाहिकेने हलवण्यात आले असता रस्त्यातच या महिलेचा मृत्यू झाला। या तिघे महिला बोळे तालुका पारोळा येथील रहिवाशी होत्या। या घटनेने बोळे गावासह परिसरात शोककळा पसरली असून महामार्गाच्या कामामुळे भीषण अपघात घडले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे सदर कामे तात्काळ करून रस्ते सुरळीत करण्याची मागणी बोळे, कराडी, मुंदाणे, विसखेडे, टोळी, तरडी, तामसवाडी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे। अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलाय। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। दहशतीसाठी गावठी कट्टा बाळगणाऱ्या बबुआवर धुळे एलसीबीची धडक कारवाई। कापूस व्यापाऱ्याला लुटणारे 7 लुटारू धुळे तालुका पोलिसांकडून गजाआड। मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटलांच्या सभेसाठी वाहनांना टोल फ्री। धुळेतील कैलासवासी भगवान दादा महाले यांना खानदेश रत्न समाजरत्न पुरस्कार। धुळ्यात 18 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचं आयोजन, 5 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रभादेवी परदेशींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। साक्री तालुक्यातील दुसाणे येथे भारत संकल्प यात्रा अंतर्गत कार्यक्रम संपन्न। धुळे येथील JR सिटी हायस्कूल येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न। धुळे पारोळा राष्ट्रीय महामार्गावर 3 वाहनांमध्ये भीषण अपघात। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।